सौतींना सगळे ऋषी म्हणतात, यज्ञ थांबला हे ठीक, पण तो प्रदीर्घ काळ चालला, त्यामध्ये महाभारताचा संबंध कुठे आहे? तेव्हा सौती म्हणाले, सर्पसत्रातील 2 यज्ञक्रियांच्या मध्ये व्यास शिष्य वैशंपायन यांनी जन्मेजयाने जिज्ञासा व्यक्त केल्यामुळं त्यांना महाभारत सांगितलं. त्या यज्ञ मध्ये जेव्हा व्यास मुनी आले, राजाने त्यांचा यथोचित सन्मान केला आणि तो म्हणतो, व्यास मुनी, तुम्ही माझ्या प्रपितामहांना ओळखता, म्हणजे पणज्यांना ओळखता. कौरव आणि पांडव कसे? जन्मेजय, त्याचे वडील परीक्षित, परीक्षिताचे वडील अभिमन्यू म्हणजे कोण झाले? आजोबा. अभिमन्यूचे वडील अर्जुन म्हणजे पांडव, हे कोण झाले? पणजोबा. त्यांना प्रपितामह म्हणायचं. तेव्हा माझ्या पणजोबांमध्ये जे युद्ध झालं, कौरव आणि पांडव यामध्ये जे युद्ध झालं, तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात. काय काय घडलं, ज्यामुळं हे इतक्या विकोपाला गेलं, हे आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. या चुलत भावंडामध्ये असं काय इतकं विचित्र घडलंय की ते इतकं विकोपाला युद्ध गेलं आणि इतका महासंहार 18 अक्षौहिणी सेनेचा, म्हणजे इतक्या क्षत्रियांचा संहार त्यामुळे घडला. मला हे जर तुम्ही सांगाल तर माझी जिज्ञासा पूर्ण होईल. तेव्हा व्यास म्हणाले, मी महाभारतामध्ये याचं वर्णन आधीच करून ठेवलेलं आहे. माझा प्रिय शिष्य वैशंपायन सर्पसत्रांच्या मध्य कालामध्ये 2 सत्रांच्या मध्ये तुला ही संपूर्ण कथा ऐकवेल. आणि व्यासांच्या उपस्थितीमध्ये वैशंपायन ऋषींनी ही संपूर्ण कथा जन्मेजयांना ऐकवली, की ज्या कथेतील एक श्रोता हे लोमहर्षणा सुतांचे पुत्र उग्रश्रवा सौती होते. आणि त्यांनी ही कथा पुढं नैमिषारण्यामधील ऋषींना सांगायला प्रारंभ केला. काय घडलं? पूर्वी चेदिराज उपरिचर या नावाचा एक देव हा विमानानं ये जा करत असे. त्याची पत्नी ऋतुस्नात झाली, कारण पूर्वी विवाह कन्या अवस्थेमध्ये केले जात असत. बरोबर आहे. सध्या त्या अवस्थेमध्ये मुलींचे विवाह होत नाही, कन्या अवस्थेमध्ये केले जात असत. मग ती कन्यात्व त्यागून ऋतुस्नात जेव्हा झाली, तेव्हा नियम असा असायचा की पतीला ऋतुदान द्यावं लागत असे. ते धर्मानं बंधनकारक होतं पतीवरती, आणि त्या गोष्टीचं महत्व त्या काळात मानलं जात असे. पण नेमका त्याच वेळेला या उपरिचराला वृद्ध मंत्र्यांनी आणि इतर लोकांनी, नातेवाईकांनी आग्रह केला की महाराज, बरेच दिवस तुम्ही शिकारीला गेलेले नाही आहात, राजाचं कर्तव्य आहे शिकारीला जायला हवं, क्षत्रियाचं ते कर्म आहे, प्रत्येक वेळेला तर काही युद्ध होणार नाही, पण अभ्यास त्याचा हवा, त्याच्यासाठी विकल्प काय आहे? मृगया. म्हणून तुम्ही तिकडे जा. आता मोठ्या लोकांची आज्ञा पण पालन करणं गरजेचं आहे. म्हणून हा उपरिचर पत्नीची अभिलाषा आणि त्याची अभिलाषा ही दूर ठेवून मृगयेसाठी गेला. थोडं शिकार वगैरे केली, पण शिकार झाल्यानंतर सारखी पत्नीची आठवण यायला लागली आणि त्याला वाटायला लागलं की माझ्याकडून धर्मलोप नको व्हायला, माझ्या पत्नीचा ऋतुकाळ व्यर्थ नको जायला. म्हणून त्यांनी एका पत्रपुटामध्ये आपलं अत्यंत अमोघ असणारं वीर्य स्थापित करून त्याला अभिमंत्रित केलं आणि शेन म्हणजे ससाणा या पक्षाला बोलवून त्याला ते दिलं आणि ताबडतोब माझ्या पत्नीला हे दे
तिला त्याची अत्यंत आवश्यकता आहे असं सांगितलं. आता त्याला ती भाषा पण येत होती. बघा पूर्वीच्या लोकांकडे काय काय शक्ती होती आणि काय काय सामर्थ्य होतं, हे सगळं आम्ही गमावून बसलो. ते त्यांनी घेतलं त्या फुटामध्ये असणार आणि त्यांनी उड्डाण केलं. जसं त्यांनी उड्डाण केलं, इतर ससाण्या पक्ष्यांना वाटलं की काहीतरी खाद्य घेऊन हा पळतोय, पण ते त्याच्या मागे लागले. आता त्यांच्यापासून वाचवत वाचवत वाचवणार किती, आणि शेवटी ते खाली सांडलं. जसं सांडलं तसं ते वरून, तो नदीच्या वरून जात असताना ते खाली सांडलं, ते पाण्यामध्ये पडलं. अद्रिका नावाच्या एका अप्सरेला एका ऋषींच्या शापामुळं मासळी बनण्याची वेळ आली होती. तिला मत्सी असं म्हणतात. त्या मत्सीनं ते ग्रहण केलं, पिऊन टाकलं, आणि त्यामुळं तिला गर्भ राहिला. आता तुम्हाला वाटेल हे असं कसं काय होतं सगळं, ही सगळी मंत्रशक्तीची कमाल आहे. मुळात ती मासळी नाहीये, मुळात ती कोण आहे, अप्सरा आहे. आता मासळीचं रूप तिला प्राप्त झालेलं आहे, ठीक आहे, पण मुळात ती कोण आहे, अप्सरा आहे. आणि 10 महिन्याची ती गरोदर असताना दाशराज नावाच्या एका धीवरानं जाळ्यात तिला म्हणजे काय, त्याचं ते काम आहे, कोळी समाजातला तो आहे, मासे पकडणे त्याचं कार्य आहे. आता मासे, त्या कोळ्यांचा राजा जरी असला तरी काम तेच करणार ना. त्यानं तिला पकडलं, त्याला नेमकी ही मोठी मासळी सापडली, आणि चिरलं जेव्हा, तेव्हा तिच्या देहातून एक छोटा मुलगा माणसाचा आणि एक छोटी माणसाची मुलगी तिला चिरल्यानंतर त्या अप्सरेला, अद्रिकेला गती प्राप्त झाली, आणि तिनं अप्सरेचा देह धारण करून, दिव्य देह धारण करून ती स्वर्गात निघून गेली. आता ही 2 मुलं आहेत, यांचं करायचं काय. बघा पूर्वी राजावर किती विश्वास होता, प्रजा किती सुजाण होती. हे काहीतरी वेगळं हे राजाला सांगायला हवं असं वाटून या दाशराजांनी त्या उपरिचराकडे ह्या 2 बालकांना नेलं आणि म्हटलं, महाराज हे असं असं झालं पहा. त्याच्या लक्षात आलं काय घडलेलं असणार आहे, कशाचा हा प्रभाव आहे. अभिमंत्रित केलेल्या त्या महान अशा तेजाचा हा प्रभाव आहे असं वाटून राजानं त्या मुलाला स्वतः जवळ ठेवलं, आणि मुलगी म्हटलं, तू हिला सांभाळ, तू पकडलंस म्हणून हे मिळाले, मुलगा मी मला ठेवतो, पुढे तो हे राज्य चालवेल, कारण तो माझाच पुत्र आहे. कन्या तुझ्या जवळ ठेव. मत्स्यच नाव त्या मुलाचं ठेवलं, त्या राजकुमाराचं, आणि तिची कन्या आहे तिचं नाव यांनी सत्यवती असं ठेवलं. आणि ही जी सत्यवती आहे तिच्या देहाला मासळीचा तीव्र दर्प आहे, म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा असं झालं. महाभारतातील एकेका उपाख्यानावर मोठ्या कादंबऱ्या लोकांनी लिहिलेल्या, त्याच्यात स्वतःच नको ते घुसडलेलं आहे, ते वेगळाच विषय. परत अनेक नाटकं लिहिलेली आहेत, संस्कृत कवींपासून किरातार्जुनीय वगैरे नाटकं लिहिलेली आहेत. इतकं महाभारत म्हणजे काय आहे, व्यासांची अद्भुत प्रतिभा आहे. त्याला आम्ही न्याय द्यायला चुकलोय, थोडं लक्षात ठेवायचं. आणि तो न्याय द्यायचा छोटासा हा आपला प्रयत्न आहे, अगदी छोटासा प्रयत्न आहे. ही जी कन्या आहे तिचा, तो जो मत्स्य राजा आहे त्याच्याशी आता आपल्याला कर्तव्य नाही, या कन्याशी आपल्याला कर्तव्य आहे. ती महाभारत पुढे नेणार आहे. ही जी मत्स्यगंधा किंवा सत्यवती आहे, ही काहीतरी सत्कर्म करावं, सत्कर्म योगे, आणि पुढचं 9 वाजून गेल्यानंतर सुद्धा हेच ठेवायचं. जय जय रघुवीर, सत्कर्म योगे वय घालवावे. म्हणून कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता यमुना नदीमध्ये आपल्या वडिलांची जी होडी आहे
तिचा सदुपयोग करून प्रवाशांना या तीरावरून त्या तीरावर, त्या तीरावरून या तीरावर मोफत सोडण्याचं काम ती करत असे. ने आण करण्याचं काम. असं चालू असताना महान ऋषी पराशर, महातपस्वी आणि तेजस्वी असे ऋषी तिच्या होडीमध्ये येऊन बसले. आणि होडी मध्यावरती आली आणि काय भगवंतांनी त्यांना प्रेरणा दिली माहिती नाही, एकदम त्यांच्या देहामध्ये कामानं प्रवेश केला. आणि ऋषी म्हणाले, हे बघ मुली, मी असामान्य तपस्वी आहे. साक्षात वसिष्ठांच्या परंपरेतला, कुल परंपरेतला मी आहे. व्यासम वसिष्ठ नत्तारम म्हटलेलं आहे, वसिष्ठांचे नातू. तेव्हा मी त्या परंपरेतला आहे. पण आता काय झालेलं मला कळत नाही. कदाचित परमात्म्याची काहीतरी वेगळी योजना आहे. तेव्हा मी तुला एक दिव्य गर्भ प्रदान करेन. ती म्हणाली, अहो काय बोलताय काय तुम्ही, तुम्ही ऋषी आहात ना. आणि मी पित्याची आज्ञा पाळणारी आहे. ऋषी म्हणाले, हे बघ, तुला लज्जा वाटत असेल तर मी माझ्या मायेचा प्रयोग करून आजूबाजूला धुकं, घनदाट धुकं निर्माण करतो. तू घाबरू नकोस. पण याच्यातून काहीतरी भव्य दिव्य घडेल हा मी तुला शब्द देऊन ठेवतो. ती म्हणते, एक अट आहे. आता तुम्ही एवढे मोठे ऋषी आहात, तुमची इच्छा डावलणं हे चुकीचं घडेल. कारण ईश्वराचीच इच्छा ही तुमची इच्छा असते. धर्माविरुद्धो कामोहम, भगवद्गीतेमध्ये भगवंतानी स्वतःची विभूती म्हणजे काम सांगितलंय. पण कसा? धर्माला अविरुद्ध असणारा, धर्माला धरून असणारा तो काम म्हणजे मीच आहे असं भगवान सांगतात. तुम्ही ऋषी आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक कळतं, तेव्हा मी तुम्हाला नकार देत नाही. पण माझी एक अट आहे, माझं कौमार्य भंग होता कामा नये. ऋषींनी ते मान्य केलं आणि एक अत्यंत दिव्य गर्भ तिला प्रदान केला. पित्याला तिने काय घडलं ते खरं खरं सांगितलं. वडील म्हणाले, अगं पराशर ऋषी आहेत, तुझं भाग्य. आणि तिची व्यवस्था एका द्वीपावर करण्यात आली. यमुनेमध्ये जी द्वीप होती पूर्वी, त्याच्यातल्या एका द्वीपावर करण्यात आली, जिथं बोराची झाडं फार. आणि तिथं हा दिव्य पुत्र, त्या मुलाला तिनं जन्म दिला. हा दिव्य पुत्र आहे पराशरांचा, म्हणून त्याचं नाव पाराशर्य झालं. तो द्वीपावर जन्मला म्हणून त्याचं नाव द्वैपायन झालं. बादरायण झालं कारण त्या द्वीपावरती बदरी फळ असणारे वृक्ष फार होते. बादरायण हे त्यांचं नाव झालं. आणि श्यामल वर्णाचा हा मुलगा आहे आणि दिसायला उग्र आहे. हा मुलगा दिसायला उग्र आहे. इथे इतकी सुंदर चित्र लावली आहेत नाही सगळी, ते बघा ते चित्र पहा. हे सौतींचं चित्र आहे. बादरायणांचं पण चित्र तुम्हाला मागं दिसेल, ते सुद्धा असेच कृष्ण वर्णासारखे आहे. म्हणून त्यांचं एक नाव कृष्ण सुद्धा आहे. कार्ष्णेय असं शब्द वापरलेला आहे. असे हे बादरायण तपस्वी होते. तुलाही तपस्या करावी लागेल. आणि म्हणून हे कृष्ण द्वैपायन तपस्येसाठी निघून जातात. आणि त्यांनी शब्द दिला, आई जेव्हा तू आठवण काढशील ना, त्यावेळेला मी तुला भेटायला येईन. कारण व्यास कसे आहेत? स्मर्तृगामी आहेत. भगवान दत्तात्रेय, भगवान महारुद्र हनुमान, भगवान परशुराम आणि भगवान व्यास हे स्मर्तृगामी आहेत. स्मरण करताच ते तिथं उपस्थित होतात. फक्त स्मरण करणाऱ्याच्या हृदयामध्ये श्रद्धा हवी आणि तिलाच तडा गेलेला आहे. हा तर सगळा झालाय हिंदूंचा प्रॉब्लेम मोठा. असे तुला
तू आठवण काढशील त्यावेळेला दर्शन देईल असं सांगितलं आणि निघून गेले. पुढं त्यांनी वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना वेदव्यास असं म्हणायला प्रारंभ झाला. व्यास शब्दाचे दोन अर्थ, एक अर्थ आहे विभागणी करणं आणि दुसरा अर्थ आहे विस्तार करणं, आणि म्हणून यांना वेदव्यास अशी ही उपाधी प्राप्त झाली. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. मोठ्याने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. मोठ्याने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा सौतींनी सृष्टीचा विस्तार काय तो सांगितला आणि त्यानंतर महाभारतामध्ये जे जे म्हणून प्रमुख असे कॅरेक्टर्स आहेत, प्रमुख पात्र आहेत, त्यांचं मूळ काय आहे सांगितलं. ते सांगताना कालनेमी नावाचा जो दानव आहे याचा अंश रूपामध्ये कंस आलेला आहे. गंधर्वांचा पती हा देवक हा राजा झालेला आहे. बृहस्पतींचा अयोनी संभव असणारा द्रोण हा भरद्वाज पुत्र झालेला आहे. भगवान महादेव यम, काम आणि क्रोध यांचे अंश एकत्र आणून द्रोण पुत्र अश्वत्थामा झालेला आहे. वसिष्ठांच्या शापानं आणि इंद्राच्या आज्ञेनं अष्टवसूंपैकी एक, त्याचं नाव द्यू,
तोच पुढं देवव्रत, ज्याला भीष्म म्हटलं गेलं, तो झालेला आहे. रुद्रगणांपैकीच ब्रह्मर्षी कृपा आहेत, द्वापरगण शकुनी आहेत, मरुद्गणांपासून सात्यकी, राजर्षी द्रुपद, कृतवर्मा आणि विराट झालेले आहेत. गंधर्वपती अरिष्टेचा पुत्र हंस हाच धृतराष्ट्र झालेला आहे. सूर्यपुत्र किंवा अत्रिपुत्र असणाराच विदुर आहे. कलीचा अंश दुर्योधन आहे. कलीचा अंश दुर्योधन, त्याने इतका गोंधळ घातला, आता अख्खा कली आलेला आहे. येते का लक्षात? तरी त्याचं प्रथमचरण चालू आहे. कलियुगे प्रथमचरणे म्हणतो ना आपण पूजेच्या वेळेला, प्रथमचरण आहे. अरे तो अंश रूपी असणारा इतका गोंधळ घालून त्याने ठेवला, आता तो काय करेल? त्याच्या गोंधळात जर पडायचं नसेल आणि कलीचे गोंधळी आपल्याला बनायचं नसेल, तर महाभारताची, भगवद्गीतेची शिक्षा दीक्षा घेऊन आपल्याला आपलं जीवन जगावं लागेल. तरच हा कली, मातलेला कली आम्हाला काही करू शकणार नाही. ज्याप्रमाणे करोनापासून स्वतःला रोखण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांपासून, जे करोना बाधित आहेत त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवत होता ना, आणि उपासना कर, थाळी वाजव, अमुक तो बरंच काही काही तुम्ही केलेलं आहे. हे सगळं का केलं? त्यापासून दूर राहण्यासाठी. तसं या कलीच्या प्रभावापासून दूर राहायचं असेल तर महाभारताची मध्यावर्ती असणारी शिकवण, धर्मार्थ काम मोक्षाच्या प्राप्तीची आणि त्याला आधारभूत असणारी भगवद्गीता, याच्यात आपल्याला शिक्षित दीक्षित व्हावं लागेल. हा कलीचा अंश असणारा दुर्योधन पुलस्त्य ऋषींचे पुत्रच दुःशासनासहित अन्य 100 कौरव आहेत किंवा 99 कौरव आहेत. धृतराष्ट्राला वैशीपासून झालेला युयुत्सु हा एक पुत्र आहे. दुश्शला नावाची धृतराष्ट्राला एक कन्या पण झालेली आहे. धर्माचा किंवा यमाचा अंश युधिष्ठिर आहे, वायूचा अंश भीमसेन आहे, इंद्राचा अंश अर्जुन आहे आणि अश्विनी कुमारांचे अंश नकुल आणि सहदेव आहे. सोमपुत्र वर्चा, याच्यावर त्या सोमाचं म्हणजेच चंद्राचं खूप प्रेम होतं. आपल्या मुलाला तो आपल्या दूर जाऊ देत नव्हता, पण देवांचीच, ब्रह्मदेवांचीच आज्ञा म्हटल्यानंतर त्याचा नाईलाज झाला. पण त्यानं म्हटलं, तू फार काळ तिथं राहायचं नाही, तू ताबडतोब मला परत भेटायला यायचं, म्हणून तू नुकती मिसुर्डी फुटली असतानाच तुझा वध होईल आणि तुम्हाला भेटशील अशी योजना केली. तोच अश्वत्थामा नव्हे, तोच अभिमन्यू झालेला आहे. अभिमन्यू हा चंद्रपुत्र आहे, सोमपुत्र आहे. अग्नीच्या अंशापासून धृष्टद्युम्न झाला. स्त्री रूपात पूर्वी असणारा, पण नंतर गंधर्वाच्या प्रसादामुळे पुरुषदेह प्राप्त झालेला. शिखंडिनी असणारा पुढे शिखंडी झाला. हा शिखंडी विश्वे देवांचे अंश असणारे 5 पांडवांपासून 5 पुत्र प्राप्त झालेले द्रौपदीचे हे 5 पुत्र. यदुवंशातील शूर नावाचा राजा, त्याची कन्या पृथा, त्यांनी आपला आतेभाऊ कुंती भोज याला ती दिली दत्तक म्हणून. तीच पुढे कुंती म्हणवली गेली. मुळात ती शूराची पुत्री आहे, शूराची असणारी ही पुत्री आहे. तिला पृथा किंवा कुंती म्हटलं. दुर्वासांच्या अभिचारिक मंत्र प्रयोगाच्या प्रभावामुळे सूर्यापासून तिला गर्भ राहिला, त्याचं नाव आहे कर्ण. ही सगळी नावं लक्षात ठेवायची आपल्याला. आणि कुमारी माता ती झाली आणि म्हणून
समाजाकडून धुतकारला माझा पुत्रही जाईल आणि मीही जाईल, म्हणून त्या मुलाचा तिनं त्याग केला. अधिरथ आणि राधा या दाम्पत्यानं पुत्र रूपामध्ये त्याला स्वीकारलं. त्याचं नाव वसुषेण असं ठेवलं. पण नंतर त्यांनी आपली जन्मजात कवच कुंडल जी सूर्यांपासून प्राप्त झाली ती त्यांनी कापून काढली. वैकर्तन म्हणून त्याचं नाव कर्ण झालं. वैकर्तन कर्ण, ती कापून त्यांनी काढली म्हणून त्याचं नाव कर्ण असं झालं. हा सूर्याचा अंश आहे. नारायणांच्या अंश रूपानं श्रीकृष्ण आहेत. शेषांच्या अंश रूपातून बलराम आहेत जे कृष्णाचे अग्रज झालेले आहेत. आणि अनेक देवांच्या अंशामधून वसुदेवाच्या कुळामध्ये जन्म घेतलेले सगळे हे यदू कुळातील लोक आहेत. 16,000 अप्सरा याच श्रीकृष्ण भार्यानंतर झालेले आहेत. हा विषय हरिवंश पुराणामध्ये येतो, महाभारतात थेट येत नाही. लक्ष्मीच्या अंशापासून रुक्मिणी जी भीष्मकाची कन्या झाली. इंद्राची पत्नी शची तिच्याच अंशापासून जिला स्वर्गलक्ष्मी म्हटलं अशी द्रौपदी झाली. ही द्रुपदाची कन्या आहे. सिद्धीपासून कुंती झाली आहे, धृतीपासून माद्री झाली आहे आणि मतीपासून गांधारी झालेली आहे. असं हे अंशावतरण थोडक्यात महाभारतानं सांगितलेलं आहे. आता गंमत काय झाली बघा. या वेदव्यासांनी आपल्या अनेक शिष्यांना वेद ज्ञान दिलं. हा पंचम वेद दिला. त्या शिष्यांची नावं सुमंत, जैमिनी, पैल, वैशंपायन आणि स्वपुत्र शुक. इतक्या सगळ्यांना वेदांचं ज्ञान सांगणारा हा 5वा वेद ज्याला म्हटलं पंचम वेद असा महाभारत हे त्यांनी दिलेलं आहे. जय जय
कथेला प्रारंभ होतो. अष्टवसूंच्या अंशापासून महान असे योद्धा, तत्वज्ञ, विद्वान आणि क्षत्रिय असून सुद्धा ज्यांना आचार्य म्हणवलं गेले असे भीष्माचार्य, यांची वसूंपासून उत्पत्ती कशी झाली पहा. आणि मांडव्य नावाचे ऋषी होते, यांच्यावर चोरीचा खोटा आळ आला आणि राजाने त्यांना सुळावर चढवलं. ऋषी असताना तुम्ही चोरी करता, तुम्हाला मृत्यूदंड द्यायला हवा आणि ब्रह्महत्येचं पातक त्यामुळे लागणार नाही असा विचार करून राजाने त्यांना सुळीवर चढवलं. पण आपल्या दिव्य सामर्थ्य आणि तेजानं त्यांनी ते सहन केलं आणि कालांतरानं त्यांचा मृत्यू झाला. स्वर्ग लोकामध्ये जेव्हा पोहोचले तेव्हा यमधर्माशी त्यांचा संवाद झाला आणि म्हटलं की बाबा, मी असं कोणतं पाप केलं होतं की तुम्हाला हे दुःख भोगायला लावलंस. असं जेव्हा यमधर्माला विचारलं त्यावेळेला तो म्हणाला, ऋषीवर, बालपणी, तुमच्या बालपणी एका पाखराला तुम्ही काडीनं टोचलं होतं. बालपणी बरं का. आणि त्याच्या पापाच्या फलस्वरूप तुम्हाला चोरीचा खोटा आळ आल्यामुळं सुळावर लटकवलं गेलं. आणि हे ऐकलं मात्र आणि ऋषींना क्रोध आला. ते म्हणाले, अरे बालपणी केलेली चूक, त्याला एवढी मोठी शिक्षा आणि त्याच्यानंतर त्याच्या 1000 रुपयाचे तप केलं, त्या तपामुळे ते पाप भस्म नाही झालं. यमधर्मा, तू चूक केलेली आहेस, अशा प्रकारे मला त्रास देऊन ब्राह्मणाचा वधा अति दारुण सांगितलाय. मी तुला शाप देतो, तू शूद्र होशील. आणि त्यानंतर विदुरांच्या रूपामध्ये या यमधर्माच्या एका अंशानं जन्म घेतलेला आहे. त्यानंतर गवलगणापासून सूत झालेले आहेत आणि मगाशी पाहिलं त्याप्रमाणे कवच कुंडलधारी कर्ण हे कुंतीकडून कुमारी अवस्थेमध्ये जन्म घेणारा झालेला आहे. अनादि अनंत हंसरूप असणारे, चिद्रूप असणारे, सद्रूप असणारे, आनंदरूप असणारे श्री महाविष्णू धर्म संवर्धनासाठी त्यांनी वृष्णीवंशामध्ये जन्म घ्यायचं ठरवलं. ते अस्त्रविद्या कोविद आहेत. सर्व शास्त्र पारंगत असे श्रीकृष्ण आणि बलराम या रूपामध्ये श्री महाविष्णू प्रकट झाले. का बरं हे सगळं घडलं? आत्ता का घडत नाही असा प्रश्न येऊ शकतो. तेव्हाच घडलं, आत्ता का नाही घडलं? त्याचं कारण सुद्धा दिलेलं आहे.
हे अंशावतरण का झालं? देवांनी ज्या वेळेला असुरांना स्वर्गातून च्युत केलं स्वतःच्या सामर्थ्यानं, त्यावेळेला हेच असुर द्वापराच्या अंताला कधीच्या संधी काळामध्ये क्षत्रिय राजांच्या रूपामध्ये प्रकट झाले, लक्षावधीच्या संख्येमध्ये. आणि मुळात आसुरी वृत्ती असल्यामुळं ही मंडळी पृथ्वीवर मोठा उत्पात करणार हे सिद्ध झालं. आणि जे देवांना सोडत नाही ते माणसांचं काय करतील, पृथ्वीवर काय करतील. त्यामुळं श्री विष्णूंसहित सर्व देवांनी अंश अंश रूपानं अवतार घ्यावा आणि पृथ्वीचा भार हलका करावा असं ठरलं. देव निर्मळ निर्मळ, देव निर्मळ निर्मळ, देव निर्गुण निश्चळ, देव निर्गुण निश्चळ, देव माया मळ पळ पळ चढता है, माया मळ पळ पळ चढता है, माया मळ पळ पळ चढता है. शब्दाकडे लक्ष. चढता है माया मळ पळ पळ चढता है, चढता है, माया मळ पळ पळ चढता है. देव विमळची तुझी दास निज ध्यास देवा, दास निज ध्यास देवा.
राजा झाला. मृगयेसाठी तो जंगलामध्ये गेला आणि मृगया झाल्यानंतर मृगयेला धर्मकर्म मानले बरं का, क्षत्रियांसाठी आणि विशेष करून राजांसाठी. वैकल्पिक युद्ध म्हणजे मृगया, शिकार. तेव्हा शिकार झाली, थकला होता राजा. जवळ कुठला ऋषींचा आश्रम दिसतो का म्हणून पाहत पाहत आनंदवन या ठिकाणी आला. नाही ना, म्हणजे किती फराळ केलाय मध्ये हे याचा अंदाज घेतोय. तर कण्वाश्रम त्याला दिसला, कण्व मुनींचा आश्रम. आणि म्हणून चला आपण जाऊया कण्वाश्रमामध्ये. तिथं जलपान होईल, काही फराळ होईल, फळं मिळतील आणि त्याचबरोबर मुनींचं दर्शन होईल. या उद्देशानं राजा तिथं गेला, कण्वाश्रमामध्ये पोहोचला. पण कण्व मुनी काही दिसले नाही, पण एक अत्यंत सुकुमार अशी सुंदरी ती राजाला दिसली. त्याला आश्चर्य वाटलं, ही कोण बाई? चौकशी केली राजाने, तू कोण आहेस? तिनं सांगता सांगता सांगितलं, मी कण्वांची मुलगी, माझं नाव शकुंतला. कण्वांची मुलगी असं ऐकल्यानंतर राजा चपापला आणि म्हणाला, पण मी तर असं ऐकलं होतं की कण्व मुनी हे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत. आता चुकून उद्या तुम्हाला जर कोणी असं म्हटलं, तुम्ही चपापाल की माझ्यावर शंका घ्या, हा वेगळा विषय. राजांनी कण्वांवर शंका नाही घेतली. ते तर नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणून जगात प्रसिद्ध असताना तू त्यांची कन्या कशी काय बाई? म्हणून राजांनी प्रश्न विचारला. तेव्हा शकुंतलेनं असं सांगितलं, सत्य आहे, माझे पिता ऊर्ध्वरेता आहेत, नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत, मी त्यांची मानस कन्या आहे. तशी आमच्या समर्थांची वेणाबाई, अक्काबाई या 2 मानस कन्या होत्या, बरोबर. त्याप्रमाणे मी या कण्व ऋषींची मानस कन्या आहे. इंद्राच्या आज्ञेनं मेनका जेव्हा विश्वामित्रांकडे गेली आणि मूळचे ते राजा असल्यामुळं रजोगुण प्रभाव, त्या प्रभावामुळं मेनकेमध्ये रत झाले. असं असताना माझा जन्म झाला. पण मेनकेनं माझा त्याग केला जंगलामध्येच आणि ती निघून गेली. विश्वामित्र ऋषींना तप करायचं आपण सोडून हे काही करत बसतो असं वाटून तेही आधीच निघून गेले होते. तेव्हा शकुंत नावाच्या पक्षांनी माझं रक्षण केलं आणि कण्व मुनी तिथं पोहोचले आणि शकुंत पक्षांद्वारे रक्षित असलेली मी कन्या अर्भक अवस्थेमध्ये असताना, म्हणून त्यांनी माझं नाव शकुंतला असं ठेवलं. आणि तेव्हापासून मी या ऋषींच्या आश्रमामध्येच त्यांच्या कन्येप्रमाणेच वाढत आहे. ओ नाईस, असं राजांनी त्यावेळेला म्हटलं. तिनं म्हटलं, तुम्ही असं का म्हटलं? मारी का म्हटलं नाही, पार्लेजी का म्हटलं नाही, नाहीच म्हटलं. असं आपण का म्हटलं? पूर्ववंशीय दुष्यंत काय म्हणतोय, तरीच माझं मन तुझ्याकडे ओढलं गेलं, कारण तू क्षत्रियाची कन्या आहेस. तू ब्राह्मण कन्या असतीस तर माझं लक्ष तुझ्या चरणातच गेलं असतं, कदापि तुझ्याबद्दल मला आकर्षण वाटलं नसतं. पण ज्या अर्थी मला तुझ्याबद्दल आकर्षण वाटलं त्या अर्थी तू क्षत्रिय कन्या आहेस आणि हे तू तुझ्या मुखानं सांगितलंस, कारण तू विश्वामित्राची कन्या आणि विश्वामित्र ऋषी तेव्हा ब्रह्मत्वाला प्राप्त न झालेल्या वेळची तू कन्या आहेस. हे तुमच्यासाठी, हे काही त्यांनी सांगितलं नाहीये, तुमच्या खुलाशासाठी मी सांगतोय. ब्राह्मणत्व मिळायच्या आधी क्षत्रिय असतानाची तू कन्या आहेस
आणि म्हणूनच माझं मन तुझ्याकडे ओढ घेत आहे. मी पुरुवंशातील दुष्यंत आहे, फार मोठा राजा आहे, आणि तू जर माझ्याशी आत्ताच गंधर्व विवाह करशील तर ते धर्मसंयुक्तही होईल. तिनं विचार केला काय करावं. ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गंधर्व, राक्षस आणि पैशाच असे 8 विवाह शास्त्रात सांगितले. त्याचा उहापोह थोडा नंतर करायचा म्हणून आता भरभर सांगितलं. पहिले 4 ब्राह्मणांसाठी, पुढचे 6 क्षत्रियांसाठी सांगितले. गांधर्व विवाह ब्राह्मणांना निषेध आहे, लक्षात ठेवायचं. तेव्हा आपण गांधर्व विवाह करू आणि तो धर्म्य आहे. तेव्हा हुशार असणारी शकुंतला म्हणते, जर त्या संबंधातून उत्पन्न होणारा पुत्र, काय कॉन्फिडन्स आहे बघा, मुलगाच होणार, अजून कशाचाच काही पत्ता नाहीये, नुसतं संभाषण सुरू आहे. पण आता आपल्याला हसू येतं या गोष्टीचं. पण त्या काळामध्ये लोकांची जी धारणा होती, तपस्या होती, उपासना होती, तेज होतं, त्यामुळं त्यांना असं धडधडीत बोलता येणं शक्य होतं त्या काळामध्ये. ती म्हणते या संबंधातून जो पुत्र निर्माण होईल तो जर युवराज होणार असेल तर मी तुझ्याशी आता गंधर्व विवाह करायला तयार आहे. राजाने म्हटलं ओके फाईन, दाय विल बी डन, नक्की असंच होईल. आणि ते गंधर्व विवाह रत होतात. राजा म्हणतो मी नंतर तुला योग्य वेळ आल्यानंतर घेऊन जाईल, आता मी निघतो, बाय. आणि असं म्हणून राजा आपल्या रथात बसून पुन्हा त्याच्या स्वस्थानी पोहोचला. कडवांनी हे जाणलं सामर्थ्यानं आणि म्हणाले, बेटी काळजी करू नको, तुझ्याकडून काही अपराध झालेला नाहीये, तू शास्त्रोक्तच कर्म केलेलं आहेस. आणि तिला जो पुत्र झाला त्याचं नाव ठेवलं सर्वदमन. त्याचं मूळ काय नाव आहे? सर्वदमन. हा वाघाच्या आणि सिंहाच्या तोंडातील घास काढून घेत असे. लहान असताना, छोटा असताना वाघाला आणि सिंहाला बांधून ठेवत असे. ज्याप्रमाणे तुम्ही तुमची मांजरी बांधता, कुत्र बांधता, तसं तो जंगलामध्ये वाघ आणि सिंहाला बांधत असे लहान असल्यापासून. म्हणून त्याचं नाव सर्वदमन असं ठेवलं. तो मोठा झाला. आता क्षत्रियोचित सर्व संस्कार त्याचे व्हायला हवेत. यज्ञोपवीत धारण करायला हवं, ते पित्यानंच करायचं असतं प्राधान्यानं. मुंज वगैरे व्हायला हवी, ती पित्याच्या माध्यमातून व्हायला हवी. म्हणून ऋषी म्हणतात हा मोठा झालेला आहे, क्षत्रियांनी 11व्या वर्षी मुंज करावी असं शास्त्र आहे. आणि 22व्या वर्षाच्या आत करावी, म्हणजे तो व्रात्य होत नाही. वैश्यानं 12व्या वर्षी मुंज करावी, 24व्या वर्षाच्या आधी करावी, म्हणजे तो व्रात्य होत नाही. आणि ब्राह्मणांनी 8व्या वर्षी मुंज करावी, 16व्या वर्षाच्या आधी करावी, नाहीतर त्याच्यानंतर झाला तर तो व्रात्य मानला जातो. आणि जे आई वडील आपल्या मुलाची मुंज करत नाही त्या आई वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली असं शास्त्रांचं वचन आहे. ते आई वडील त्या मुलाचे घातकी झाले असं शास्त्र वचन आहे बरं. आणि अशा मोठ्या मोठ्या परंपरा आमच्या लोकांनी सोडून दिल्या दुर्दैवानं. क्षत्रिय करत नाहीत, वैश्य करत नाहीत. महाराष्ट्रातलं सांगतोय, बाहेर करतात. तेव्हा या मुलाला आता ताबडतोब तू त्याच्या पित्याकडे म्हणजे दुष्यंताकडे घेऊन जा असं सांगितलं आपल्या कन्येला. दुष्यंत या सर्वदमनाच्या बरोबर आपले काही शिष्य पाठवले. त्यांना सांगितलं राजाच्या समोर तिला उभं करा आणि ताबडतोब तुम्ही परत निघून या. तसंच घडलं. शकुंतला कण्व मुनींच्या शिष्यांच्या समवेत आपल्या पुत्राला बरोबर घेऊन दुष्यंतासमोर
भर सभेमध्ये राजसभेमध्ये प्रवेश करते. राजसभा चालू आहे त्यावेळेला तिनं प्रवेश केलाय. समोर उभी राहते. महाराजांच्या चेहऱ्यावर तिला पाहिल्यानंतर जो एक भाव यायला हवा तो भाव दुष्यंताच्या चेहऱ्यावर आलेला नाही हे तिच्या लक्षात येतं. पत्नी आहे ना त्याची ती, मग कसा भाव यायला पाहिजे? चुकीचं केलं. आणि 7 दिवस नव्हती इथं, स्वर्ग होता. असं नाही. तो प्रेमभाव दिसायला पाहिजे डोळ्यामध्ये, तो काही दिसला नाही. शकुंतला विनम्रपणे राजाशी बोलते, महाराज आपल्याला वंदन आहे. स्वतःची आणि आपल्या पुत्राची माहिती दिली. हा सर्वदमन तुमचाच पुत्र आहे असं सांगितलं. सगळीकडे तिकडे बघायला लागले मंत्रीगण. महाराजांचा हा पुत्र, पण सर्वदमन होता सगळा दांडगड मोठा. राजा म्हणाला, मी याला ओळखत नाही आणि तुलाही ओळखत नाही. कोण कुठली कोण येतात आणि काही बोलायला लागतात. हो, राजानं मान्य केलं नाही. तुला बाई इथं राहायचं तर राहा, नाही तर जा, पण काही भलतं बोलू नको. तू प्लीज 9 वाजता कथा थांबवा, असं काही भलतं बोलायचं नाही. आता ती बिचारी, आता शब्द तोंडातून चुकून निघून गेला. बिचारी ती काही बिचारी नाहीये, तेजस्विनी, असामान्य आहे. ती राजाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागली निर्भयपणे. बघा आमच्या आर्य स्त्रिया कशा होत्या आणि त्यांना प्रोजेक्ट कसं केलं गेलं नंतर. गरीब बिचारी रडणारी वगैरे. रडूबाई, आता रडूबाई शब्द आला कुठून? रडूबुवा असतो का कधी? रडूबुवा खूप दिसलेत मला हल्ली. हे जे काही शब्द रचना केल्या आहेत ना, अशा विचित्र केलेल्या आहेत की त्याच्यात आमच्या मूळ संस्कृतीचं काही दर्शनच घडत नाही. इतकी तेजस्विनी अशी ही आहे. काय बोलते ते राजाच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. चिडली आहे, संतप्त झाली आहे, पण वाणीमध्ये संयम आहे. आम्ही चुकतो कुठं बोलताना ते इथं दिसतं. वाणी संयमाची पाहिजे. आतमध्ये किती प्रक्षोभ निर्माण झाला असला तरी संयमानं जर तुम्ही बोललात तर त्याचा प्रभाव पडतो. अर्वाच्य काहीतरी बोललं गेलं तर त्याचा प्रभाव कितीही सत्य असलं तरी पडत नाही. वाणीमध्ये संयम हवा, पण तेजस्विता सुद्धा आहे. महाराज, जर तुम्ही पत्नी रूपामध्ये माझा स्वीकार न कराल तर आता तुमच्या मस्तकाचे 100 तुकडे होतील. हे शब्द आहेत पहिले. देव ऋषी ब्राह्मण यांचं स्मरण करून गंधर्व विवाहानं आपण बद्ध झालेलो असताना तुम्ही त्याचा स्वीकार कराल तर धर्मलोप होईल आणि तुमचा नाश होईल. हे लक्षात ठेवा. तर जाया जाया भवती यस्याम जायते पुनः. जाया कुणाला म्हणतात? जो पुरुष जिच्या माध्यमातून स्वतःलाच पुन्हा पुत्र रूपाने उत्पन्न करतो तिला जाया म्हणतात. ऐतरेय आदी उपनिषदांमध्ये याचा सगळा सविस्तर उल्लेख आहे. म्हणून महाभारत वेद का आहे? वेद सांगितले सगळे. हा विषय ऐतरेय उपनिषदात नाही. जाया म्हणजे पत्नी या अर्थानं संस्कृतमध्ये जाया शब्द वापरतात. तो आला कुठून? तो इथून आला. जाया कुणाला म्हणतात? जो पुरुष जिच्या माध्यमातून स्वतःलाच पुत्र रूपाने उत्पन्न करतो ती त्याची पत्नी म्हणजे जाया आहे. म्हणजे पुत्र जो झालाय तो तोच आहे स्वतः, म्हणून त्याचं त्याच्यावर इतका मोह असतो. बापाचा मुलावर मोह का असतो? तो स्वतःलाच उत्पन्न करतो. म्हणून
धृतराष्ट्र आणि दुर्योधन विषय येणारच आहे. म्हणून ती जाया म्हणजे पत्नी तिचं इतका मान आहे. पत्नीमुळेच रती प्रीती आणि धर्माचरण पुरुषाला करता येतं. ती नसेल तर या तीनही गोष्टी संभवत नाही. म्हणून आपल्या पत्नीचा पतीनं सदैव सन्मान करावा. तिचा अपमान होईल, तिचा अधिक्षेप होईल असं पुरुषांनी वागू नये असं शकुंतला बोलतीये. आणि ती म्हणते ठीक आहे माझं जाऊ दे बाजूला, पण हा मुलगा तरी तो तुमच्या प्रेमाचा भुकेला असताना त्याला असंच उपाशी तुम्ही ठेवणार आहात का? त्या पुत्राचा अधिकार आहे पित्याचं प्रेम मिळवण्याचा, ते त्याला आतापर्यंत मिळालेलं नाहीये. तुम्ही मला नेणार होता, तुम्ही आला नाहीत म्हणून मला यावं लागलेलं आहे महाराज, याचा तुम्ही विचार करा. तेजस्विनी प्रमाणे ही बोलतीये. हा पुत्र स्वचरणांनी तुमच्याकडे आलेला आहे. अरे पुत्र स्पर्शाचं सुख रेशमी वस्त्राच्या स्पर्शानं जे होत नाही, एखाद्या तरुणीच्या स्पर्शानं जे मिळत नाही, त्या आणि थंडगार वाऱ्याचा आणि जलाचा स्पर्श झाल्यानंतर सुद्धा सध्या फार गरज आहे त्याची. त्यानंही जे सुख मिळत नाही ते सुख आपल्या पुत्राच्या स्पर्शामुळं त्याच्या पित्याला मिळतं. आपल्या पुत्राला जवळ घ्या आणि त्याला स्पर्श करा, त्याला आलिंगन द्या, त्याचा घ्राण करा महाराज, आणि तुम्ही काय नाकारता असंही बोलते. हा सामान्य नाही. आणि हा गर्भामध्ये असताना आकाशवाणी झाली होती आणि याच्या सर्व संदर्भात असं म्हटलं होतं, हा भविष्यामध्ये 100 अश्वमेध यज्ञ करेल. जर भविष्यवाणी अशी असेल आणि अश्वमेध यज्ञ हा सम्राटानंच करायचा असेल आणि तुम्ही आता सम्राट असाल तर तुमचा पुत्र बनण्याचा हा अधिकारी आहे, याला आपल्या याचा अधिकार याला प्रदान करा असंही म्हणते. कण्वाश्रमामध्ये भेटलेली जी सुंदरी आहे ती मीच होते महाराज, आपण विसरला? इतकं बोलून सुद्धा शकुंतलेला तिनं आल्या क्षणी ओळखल्यानंतर सुद्धा, हे बोलायची खरं तर गरजच नव्हती, येता क्षणी त्यानं ओळखलं होतं ही शकुंतला आहे. असं असताना सुद्धा आपल्या मुखानं दुष्यंत असत्य बोलतो आणि म्हणतो मी तुला स्वीकारत नाही, तू कोण मला माहिती नाही, हा पोरगा कुणाचा मला माहिती नाही, निक्षून सांगतो. त्याला माहित असो. आता मात्र शकुंतला चिडलेली आहे, पण आपल्या पतीशी बोलायचं आहे म्हणून ती आत्ताच्या स्त्रियांप्रमाणे मौनानच याचं उत्तर पुढचं अर्ध वाक्य तुम्ही पूर्ण करायचं. काय संयमानं बोलतीये बघा. पित्याचं कर्तव्य पुत्राच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे. पुत्राचा त्याग करणं अपराध आहे. स्वपत्नीपासून झालेला पुत्र, परस्त्रीपासून झालेला पुत्र, धन देऊन विकत घेतलेला पुत्र, पुत्रवत प्रतिपालन केल्यामुळे झालेला पुत्र आणि उपनयनाचा संस्कार दिल्यामुळे झालेला पुत्र, असे पुत्रांचे 5 प्रकार. ते स्वस्त्रीपासून तुम्हाला पुत्र झालेला असताना की जो सर्वश्रेष्ठ पुत्र आहे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. पू नावाच्या नरकातून तारणारा पित्याला तो पुत्र असतो महाराज. सत्य हे 1000 अश्वमेध यज्ञांपेक्षाही श्रेष्ठ आहे, या सत्याचा तुम्ही स्वीकार करावा. दुष्यंत म्हणतो बाई, श्रेष्ठ ऋषी विश्वामित्र आणि श्रेष्ठ अप्सरा मेनका यांची तू कन्या म्हणवतेस आणि वागताना मात्र अगदी क्षुद्र व्यक्तीसारखी वागत आहेस. काय बोलावं काय न बोलावं, कुठं बोलावं याचं तुला काहीच भान राहिलेलं दिसत नाहीये. दुष्यंत बोलतोय, यात मला काही स्मरत नाहीये बाई. आणि इतका लहान लहान म्हणवणारा तुझा पुत्र एवढा थोराड झाला कसा, एवढा मोठा दिसतो कसा काय? मी तुला ओळखत नाही, वाटेल तिकडे जा, नाहीतर इथंच राहा, मला त्रास देऊ नको. तू इथंच राहा म्हणतोय बरं का, हळूच.
मला त्रास देऊ नको. शकुंतला म्हणते, महाराज माझा जन्म तुमच्या जन्मापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही मनुष्यपुत्र आहात तर मी देवकन्या आहे. अप्सरेची मुलगी आहे ना, मी देवकन्या आहे. महाराज तुमचा संचार केवळ या भूतलावर आहे, माझा संचार भूतल अधिक स्वर्गापर्यंत आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा अशा श्रेष्ठ असणाऱ्या देवकन्येचा अपराध तुम्ही करू नका, मला तुच्छ स्त्री मानू नका. महाराज आपण एका मोहरी एवढे आहात तर मी मेरू पर्वता एवढी मोठी आहे, एवढं लक्षात घ्या. अरे काय हिंमत लागते असं बोलायला. सामान्य व्यक्ती असं बोलू शकत नाही. राजाचा दरबार आणि तो चक्रवर्ती सम्राट आहे, त्याच्या समोर असे ही निर्धास्तपणे बोलू शकते का? उपासनेचं तेज आहे. स्वतःच्या मानसपिता जे तिचे आहेत त्यांच्या केलेल्या सेवेचं फळ तिला मिळतं. माणसानं तेजस्वी असावं, मिंधन असावं. पुढे बघा आता मोठे मोठे लोक शब्द घेणार आहे. अर्थस्य पुरुषो दासः, माणूस पैशाचा दास असतो. मोठे मोठे लोक बोलणार आहे. कळेल ते कधी ते तुम्हाला 5व्या-6व्या दिवशी. पण ही तेजस्विनी आहे, अद्भुत असं तिचं बोलणं आहे. आणि म्हणताय ठीक आहे, माझा स्वीकार करणार नसाल तर नका करू, मी माझ्या पित्याकडे परत जाते. ह्या मुलाला त्याचा अधिकार मिळालाच पाहिजे, मी ह्याला इथं सोडून जात आहे, याला युवराज तुम्ही बनवा. आणि असं म्हणून ती फिरणार. इतक्यात अद्भुत अशी आकाशवाणी झाली, अशरीरी दिव्य वाणी. त्या वाणीतून शब्द बाहेर पडले, राजा माता ही केवळ भस्रा असते, चर्माचा एक कोश आहे, ती फक्त गर्भधारणा करण्याचं काम करते. पुत्र हा पित्याचाच असतो, कारण तो स्वतःला उत्पन्न करतो. त्यामुळं पिता आणि पुत्र दोघे एकरूप असतात. या पुत्राचं भरण पोषण तुला करायचं आहे. भरस्व पुत्रम, आणि भरस्व म्हटल्यामुळं त्याचं नाव भरत असं झालं. भरस्व पुत्रम, त्याचं मूळ नाव सर्वदमन. तो भरत हा भरत झाला. शकुंतलेचा भेर करू नको आणि या भरताचा स्वीकार कर. खरं तर दुष्यंत राजा सत्यनिष्ठ आहे, तो दुष्चरित्र अजिबात नाहीये. पण त्यांनी जाणून बुजून हे सगळं केलं का? दैवी माध्यमातून ह्याची स्वीकृती मिळावी की शकुंतला ही माझी पत्नी आहे आणि तिचा हा पुत्र हा माझा पुत्र आहे, म्हणजे पुढं कलह होत नाही. कारण कलह होतात कशामुळं? युवराज कुणी व्हायचं, राजा कुणी व्हायचं, याच्यावरून कलह होतात. एक युवराज आमचे असेच फिरतायत कन्याकुमारी पासून जम्मू पर्यंत, का फिरतायत त्यांचं त्यांनाच माहिती. दुसरे एक आहेत ते मुंबईत फिरतात, बरोबर ना, मातोश्रींच्या अवतीभोवती. त्यामुळं दिस इज कॉल्ड हेवनली इंटरव्हेन्शन. महान लोकांकडून जर तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं तर त्याला कोणी नाकारू शकत नाही, बरोबर आहे ना. म्हणून हेतुपूर्वक दुष्यंतानं हा आव आणला. मी हिला ओळखत नाही, ह्या मुलाला, कदाचित त्या मुलाला ओळखत नाही, ठीक आहे, पण हिला ओळखत नाही हे तर बरोबर नाही. आणि सगळ्या सभासदांच्या समोर हा दुष्यंत म्हणतो, पहा पहा देवदूत काय म्हणत आहेत, हीच माझी शकुंतला, हीच माझी पत्नी आहे. आणि ती ज्या अर्थी म्हणते हाच माझा पुत्र असला पाहिजे, हाच युवराज होईल. आणि त्यानंतर भरताचा स्वीकार केला गेला आणि ह्यानंच पुढं भरतवंश निर्माण केला. याच्याच नावे या देशाला भारतवर्ष असं म्हटलं जातं. तो हा भरत आहे. एक रामायणातील भरत आहे आणि एक महाभारतातील भरत आहे. यांच्यामुळे या देशाला भारतवर्ष म्हणतं.